कारण की खाऊन वगैरे टाकले ना. तर नमस्कार मित्रांनो, माझ्या का नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आपल्याला झालेले आहे 3 वर्ष. म्हणजे यूट्यूबला मी पहिल्यांदा व्हिडिओ आज टाकलेली 2023ला आपण टाकलेली व्हिडिओ. आणि आता 26 आपल्या 3 वर्ष आज झालेले आहेत कम्प्लीट. मला पण माहिती नव्हती ही गोष्ट. मला यूट्यूबने सांगितलं का 3 वर्ष झाले, नोटिफिकेशन आलेली किंवा कम्प्लीटेड 3 इयर्स करून. आता आपण चाललेलो आहे, आपले जो मित्र पण आपले रुद्र आणि यश आहे. तर आता आपण शांतीनगरला चाललो आहे. शांतीनगर धावले आपण एक्सप्लोर करूया आणि पूर्ण ब्लॉग बघा. चला जाऊया. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे, शांतीनगरला आलेलो आहे. तर शांतीनगरला पुढे पण खूप खायचं आहे. इकडून स्टार्ट झालेलं आहे. म्हणजे बघा समोसे ते सगळे ते तिथे आतमध्ये पावभाजी आहे, तिथे आतमध्ये सगळं कट्टा आहे. तुम्हाला ते पण दाखवतो मी. तर इथे बघा, इथे डोसा भेटतो आहे आणि इथे कटलेच भेटत आहेत. आणि इथे भेलपुरी भेटते. मित्रांनो बघा, इथे मला म्हणजे शांतीनगरला ते फेमस आहे. काय रे, शांतीनगरला इथे फेमस आहे, म्हणजे इथे जास्त लोक घ्यायला येतात. तर आता आपण ते इथे खाऊ. काय खाऊ? त्याला मुंबईचा वडापाव खाऊ बघूया आपण. वडापाव त्यातून खूप सारे फ्रँकी आहे, सँडविच आहे, कटलेस आहे, खूप सारे आहे. तुम्हाला दाखवतो सगळं. आता आपण शांतीनगरला आलेलो आहे. तुम्हाला शांतीनगर माहिती असेल. आता आपण खाऊन घेऊया. अरे 2400 मागते मटाला. बघू, मम्मी तर बोलली का लवकर जायचं. तर मित्रांनो आपण आता वडापाव घेतलेला आहे. आणि बघा चटणी त्यांनी दिलेली आहे. सुकी चटणी दिली आहे, ओली चटणी आणि ठेचा दिलेला आहे. तर मित्रांनो आता आपण ना चटणी टाकून घेतलेली आहे. तर आपण खाऊन बघूया कसं आहे. कारण की इथे खूप लोक येतात. मी पहिले पण खायला जायचो ना, इथून खूप जण इथे यायचे. खाऊन बघूया. गरम आहे आणि चटणी म्हणजे वडा गरम आहे. त्यासोबत आपण ठेचा टाकला ना, त्याने लहानचं वाढलेली आहे. तरी मग ठेचा होतात आणि ठेचाची पुन्हा वडापाव लागलेली आहे. मी व्हिडिओ बघतो, मस्त आली आहे. त्याच्यानंतर आपण हे पण टाकलेलं आहे, चटणी आणि सुकी चटणी. एकदम मस्त लागते ते टेस्ट. जो आपल्याला खूप सारे एक्सप्लोअर करायचं, म्हणजे इथे पाणीपुरीचं आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे सगळे एक्सप्लोअर करायचं. बघूया आपण थोडं खाऊ. तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो आता रुद्र खाऊन बघता सांगणार आहे. कसं आहे रुद्र? तो सांगणार नाही, कारण की आम्ही त्याच्यात खूप चटणी टाकलेली आहे. त्यात फुल ठेचा टाकलेला आपण. आता जाऊया. तुम्ही शांतीनगरला आला, तुम्ही इथे येऊ शकता. मस्त वडापाव भेटतो. ठेचावारी होता, इथला ठेचावारी होता, रावस होता इथला. आता बघा आपण घेतलेलं आहे वडापावमध्ये याची काय लागली. एका वडापावमध्ये तो पाणी प्यायला लागलाय. एका वडापावमध्ये शेवभरी मस्त दिलेली आहे, कोथिंबीर, टमाटर मस्त सगळं टाकलेलं आहे.
टमाटर थोडं टाकलं म्हणून मला काही टमाटर रसा आणि शेव पण टाकलेली आहे मस्तपैकी. आणि कैरी तुम्हाला कैरीचे फोड बघतात मस्तपैकी आंबट आंबट. आता आपण खाऊन बघूया कसं आहे ते. म्हणजे भारी लागतं कारण की त्यांनी ती गोड चटणी टाकली. नंतर आपण दुसरा खाऊन बघूया. पहिला तर माहिती पडलं का नाही माहिती पडलं म्हणून दुसरं ट्राय करूया. आता थोडं वेगळं आहे कारण की आता थोडं बटाटा पण आला का म्हणून भारी वाटतं ते. आपण शेवपुरी घेतलेली आहे. शेवपुरी त्यांनी बरोबर म्हणजे कैरी पण बरोबर टाकली बरोबर ना सगळं बरोबर तो आपण खाऊन खाल्ले. तरी आपण बघूया आता यश आणि रुद्राला कसं वाटतं आपण त्याला विचारूया. तर यशला विचार यश कसं वाटतं ते टेस्ट एकदम टेस्ट कशी आहे म्हणजे काय बोलू नाही चांगलं. काय काय लागतं त्यात खाताना काय लागतं टेस्ट कशी आहे तुला? आपली कैरी आहे कोथिंबीर बटाटा. तर मित्रांनो तो म्हणजे ना त्याला ॲक्च्युली टेस्ट आहे ना टेस्ट खायला होता. आता पहिल्यांदा असं करतो ना म्हणून त्याला असं समजत नाही. तरी मी सांगितलं तसं कारण की त्याला समजत नाही आता काय बोलायचं म्हणून. रुद्राने स्किप केलेलं आहे लिटरली. त्यांनी तो वडापाव खाऊन त्यांनी स्किप केलेलं भाई म्हणून तो हसतोय. तर मित्रांनो आम्ही इथे शेवपुरी खाल्लेली आहे. कारण की कसं माहिती आहे का शेवपुरी मस्त तिखट होती त्याबद्दल काय बोलायला नको. तर आत्ता आपण बघूया अजून खूप सारे आहेत गोष्टी ते खाऊया. तर इथे खूप मोठी आहे. आता इथे फ्रँकी आहे व फ्रँकी कितीला आहे प्राईस कितीला बघूया. तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे फ्रँकी खायला आलेलो आहे. इथे बाजूलाच आहे वडापाव पाणीपुरी जसं इथे फ्रँकीच आहे. आता मग फ्रँकी खाऊन घ्या तुम्हाला दाखवतो कशी आहे. कारण की फ्रँकी 2 दुकानं आहे. आपण तिकडून तर मी खातो पण आपला इकडे थांबूया इकडे कसं लागते मी पुन्हा ब्लॉग बघ मग दाखवतो. आपका अच्छा क्या मतलब वो बेस्ट है सबसे अच्छा. ठीक आहे आता पण पनीर चीज आपण खाऊ बघूया. भाईने आपल्याला सांगितलेलं आहे तर खाऊन बघूया कसं लागतं बघूया. देता हूँ उनको बना के लेके आता हूँ. हाँ हाँ बना के लेके आता हूँ. मैं लेके आता हूँ ना बना के. थोडा शिजावर आहे मग कच्चा डाळ हाँ कच्चा डाळ पाहिजे. पनीर चीज ना. हां
बस सर बढ़िया एकदम। आज छुट्टी कर दिया। मार दे, काम नहीं रहता है आज के दिन ज़्यादा। बैठे रहो उधर, बैठ के वहाँ क्या मतलब नहीं है। छोटू भी तब दुखी हो जाते थे। चीज़ एकदम बरोडा कर रही भर भर के ठीक आहे, चीज टाकलेली आहे. काय मित्रांनो, आता बघा इथे पूर्ण चीज लोडेड आहे. आपलं चीज पनीर फ्रँकी आहे. मस्तपैकी पनीर पण तुम्ही पूर्ण बघितलं असेल. आता खाऊन बघूया, कारण की बघून तर एवढं काही कळत नाही. आता आपण खाऊन बघूया कसं लागतं ते, कारण की खाऊन बघूया टाकलं आपण. चीज आलं फ्रँकी पनीर खाऊन. एकदम भारी लागते, कारण की त्यामध्ये आहे ना पनीर टेस्ट लागते. मग चीज पण टाकलं त्याची, आणि बटाटा भाजी टाकलेली, आणि जे व्हेजीस टाकले आहे ना ते थोडे म्हणजे कच्चे होते ना, म्हणून थोडं ते अजून चांगलं वाटत होतं. खायला पण असं एकदम क्रंची टाईप वाटत होतं. ते भारी आहे. दुसरं बाईट बघू. त्यांनी पनीर मिळून काय कंजूस गेलेली नाही. पनीर पण एवढं भरभरून टाकलं ना भाई. बघू आता आत्ता पण एक पनीर इथे पनीर आहे, अजून खूप पनीर आहे. चीज पण भारी लागते. तुम्ही इथे शांतीनगरला कुठे आहे, शांतीनगरला जर तुम्ही आला ना तर तुम्ही इथे खायला येऊ शकता. मी इथून बसेला म्हातारी जायची बसेने, चोकेश्वर जायची बसेने, इथून तुम्ही बघितला ना कंटिन्यू खाऊ गेली, कंटिन्यू खाऊ गेली. जी टेस्ट आहे ना भाई, जी टेस्ट आहे ना काय बोलू. कारण की पनीर पण आहे ना, पनीर आता थोडे टाकतात. म्हणजे त्यांनी ना मीडियममध्ये आणि जास्त पनीर टाकले, क्वांटिटी भारी होती. पनीर भाजी वाटत नाही की कच्ची आहे का काय, एकदम भारी वाटतं. आणि तसंच छोटे छोटे फ्रँकी असतात ना, त्यामध्ये जास्त जर शेजवान गेलं ना पूर्ण शेजवान त्याचं टेस्ट होऊन टाकतं. त्याने तिखट लागते आणि त्या फ्रँकी टेस्ट येत नाही. त्यांनी शेजवान पण बरोबर टाकलेली, क्वांटिटी बरोबर टाकलेली. आता पनीर पण तुम्हाला आता दिसत असेल मस्त. तुम्हाला जर यायचं असेल ना तुम्ही ते या. तुम्ही काय माहिती आहे का, आपण आता व्हिडिओमध्ये सांगतो ना तर तुम्हाला कळतं टेस्ट कशी आहे. पण तुम्ही ते या बघा, तेव्हा तुम्हाला माहिती पडेल की बाबा कसं आहे करून. आणि जर तुम्ही आला नाही त्यांनी खाऊन बघितलं असेल ना तर मला कमेंट करायला विसरू नका. ते येऊन कमेंट करा की आम्ही गेलेलो भारी वाटलं करून, ते कमेंट करा. तर आता आपण आहे ना, कारण की खूप आता अजून आहे जागा तिथे पण जायचं आहे. पण आपण आता मी काय विचार केला त्यांना काय विचारलं मी की सर्वात चांगलं काय तुमच्याकडे. बोले पनीरची फ्रँकी आहे, पनीरची फ्रँकी आहे. तर आता मित्र आपले खाऊ बघतील, त्यांना काय काय सांगतील तुम्हाला. तर आता बघा, आता रुद्र सांगेल कसं वाटतं ते. क्वालिटी लई भारी आहे, खूप चांगली आहे एकदम. आता तुम्हाला काय सांगू मी, म्हणजे ह्याची टेस्ट असं वाटतं की आपण म्हणजे मुंबईच्या एकदम भारी एकदम चांगला रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. अशी एवढी ह्याची भारी टेस्ट आहे.
कारण की आपण म्हणजे खूप वेळा ट्राय करतो की ना आपण साधी फ्रँकी घेतो. साध्या फ्रँकीमध्ये कसं म्हणजे ती क्वालिटी आणि क्वांटिटी नसते. आता ही फ्रँकी तुम्हाला सांगू का, ही फ्रँकी होती 80ची होती. ही फ्रँकी 80ची होती. पनीर फ्रँकी ही 80ची फ्रँकी होती. पण पनीर काय होतं भाई, पनीर लावजावं होतं. खूप टाकलं त्यांनी, मस्त होतं. आणि पनीर आहे ना मी शेवटपर्यंत खात होतो. शेवटपर्यंत का सांगतोय, माझं शेवटपर्यंत पनीर संपलं नाही भाई. आता वडापाव खाल्लेला आहे, शेवपुरी खाल्लेली आहे आणि फ्रँकी खाल्लेली आहे. तर बघूया पुढे अजून काय आहे. तरी पण ओसारच पिऊया, कारण की खूप जरा हे होतं आहे. ओसारच पिऊया आता, काय थंड थोडं वाटायला पाहिजे. ओसारच पिऊ बघूया. तर आपण बघा व्हेज शेजवान पनीरची फ्रँकी घेतलेली, ती 80ला होती. आणि तुम्ही मेवोवाली पण घेऊ शकता, मेयोनीजवाली ती 90ला आहे. पण भाई काय क्वांटिटी आणि मस्त लागली, टेस्ट पण भारी. क्वांटिटी मॅटर करते पण त्यापेक्षा जास्त आपल्याला क्वालिटी मॅटर करते. कारण की चांगलं असेल तर आपण खाऊ शकतो. तर क्वालिटी पण एकदम एक्सपर्ट, म्हणजे काय बोलू, मस्त होती. आपण आता आहे ना म्हणजे उसारच पहिला थांबलेलो, पण भाई उसाराचा असं मला कुठे गेला काय माहिती, त्यालाच माहिती नाही. दुकान सोडून कुठे गेला आहे. म्हणून आपण आता ते नाही पिते, आपण आता काहीतरी स्टार्ट. तर मित्रांनो चना चटपटा खायला घेतो आता. चना चटपटा म्हणजे बघा मस्तपैकी त्यांनी आपल्याला बघा स्पून दिसेल स्पून. तर आपण याच्याने खाऊया आता गोडणी. आता आपण खाऊन बघूया कसं आहे, कारण की फ्रँकी घेतली ना त्याच्या बाजूला होतं. ॲक्च्युली कसं आम्ही आता पनीर खाल्लं लोडेड, म्हणून आता पनीर आता ते आठवते. पण जाऊ द्या, खाऊन बघूया. त्यामध्ये ना बटाटा आणि जे चणे आहेत ना मस्त, आणि कांदा पण. त्यांना मी काय बोललेलो थोडं चटपटा बनाव, त्यांनी जलजीरा ते जास्त टाकलेलं, म्हणून एकदम खतरनाक लागतं. म्हणून दाखवतो थांबूया. तुम्ही पण या आणि खाऊ बघा भाई. शांतीनगरला म्हणजे आपल्या तिथे जवळच आहे, आपल्या इथून लांब नाही. शांतीनगर तुम्ही जर इथे जवळपास असेल ना, तुम्ही इथे एकदा येऊन, नाही तर जवळपास नसला तरी पण तुम्ही इथे या आणि खाऊ बघा. व्हायला लागते आपल्याला. जरा खूप लोक बघतात, पण ते विषय सोडा, आपण खाण्यावर लक्ष देऊया, कारण आपण त्यासाठी आलो. पुन्हा बघा अजून झालेलं संपलेलं नाही आहे. तर मित्रांनो आपण शांतीनगरची पूर्ण खावली, तिथून एक पूर्ण एक्सप्लोअर केलेली आहे. आणि आता बघा इथे आपण आलेलो आहे आईस्क्रीम खायला आलेलो आहे. काहीतरी म्हणजे चांगलं असेल तर खाऊया आपण. इथे आपण आलेलो आहे आईस्क्रीम खायला, समोरच आहे. आम्ही इथून येतो, नेहमी येतो खायला. बघूया आता काय चांगलं आहे ते खाऊया आपण. आमच्याकडे अच्छा क्या है, मतलब मेरे पास स्पेशल रबड़ी फालूदा. ओके दे दो. हाँ मित्रांनो आपण आता रबडी फालुदा थांबूया. रबडी तर मला आवडतेच, पण रबडी फालुदा कधी मी ट्राय नाही केला आजपर्यंत. वरती चेरी पण आहे, ती थांबूया. मस्त आहे. म्हणजे अजून फालुदा नाही खाल्ला मी, चेरी पण खाल्ली तरी पण. आता
आता मला रबडे रबडे लागते मस्त थोडं आतमध्ये जातो तसं आपल्याला रबडीसोबत त्याला शेव पण भेटते खाजू याची म्हणजे कसं एवढं तिखट खाल्ल्यावर आहे ना गोड आणि थंड काहीतरी गेलं ना एकदम भारी वाटतं एकदम भारी आणि त्यावर हा रबडी फालुदा एकदम भारी लागते आणि त्यासोबत जी काय रबडी पण टाकलेली आहे त्यामध्ये फुल क्वांटिटी टाकलेली आहे कमी पण नाही एकदम बघा फुल आहे रबडी तुम्ही बघू एकदम फुल आहे 2 ब्लॅक करून ते केस पण टाकलेले आहे केस पण टाकलेले आहे हॅलो फुल क्वांटिटी आणि क्वालिटी एक नंबर एक मी क्वांटिटीसाठी किंवा क्वालिटीसाठी जर येत असेल ना मी नक्की भेटते आणि तिथे हे खायला यायचं असेल ना तर पहिले तुम्ही तिखट खा तुम्ही जेवढं तिखट आहे ना काय माहिती का फ्रँकी का किंवा काहीतरी तिखट खा आणि इथे खायला या एकदम म्हणजे जिभेला एवढं भारी वाटेल ना टेस्ट एकदम भारी वाटते तिखट आणि तर एकदम गोड असं वाटतं आणि आज तर मी खूप खुश आहे कारण की मला यूट्यूबवर आता 3 वर्ष झालेली बघितला असेल माझा पहिला व्लॉग पंढरपूरचा आणि नाही बघितला असेल माझ्या चॅनल स्क्रोल करा खालती जा आणि तो मला ब्लॉग बघा कारण की पहिले मी एवढा सुका करायचो कारण की पहिल्यांदा मी बनवत होतो आणि पहिल्यांदा आम्ही जातो पंढरपूरला तेव्हा मित्रांसोबत त्याच्यासोबत जात होतो एकदम भारी वाटलं आणि तेव्हा मी आहे ना 1 जूनला राखलेलं 1 जूनला तो व्हिडिओ माझा 1 जूनला पडलेला त्यानंतर आणि ही गोष्ट मला माहितीच नव्हती का आज 1 जून आहे आणि मी व्हिडिओ टाकलेला करून ही मला यूट्यूबने नोटिफिकेशन दिली का की आज तुम्हाला 3 वर्ष झालेले आहेत मी बाई खुश झालो बाई 3 वर्ष आपल्याला यूट्यूबमध्ये कंप्लीट झालेले आहेत तर आत्ता आपण आहे ना हे का याच्यामध्ये काजू बदाम पण आहे कारण की ती आईस्क्रीम आहे ना आईस्क्रीम पण मिक्स होते बघा त्याने अजून टेस्ट वाढते हे बघा मी जेवढं खाईल तेवढं तारीफ करत आहे कारण की मला खूप आवडलेलं आहे स्वतः या स्वतः बघा स्वतः टेस्ट करा आणि मला कमेंट करा त्यामुळे तुम्हाला पण समजेल की कशी टेस्ट आहे आणि की आपल्याला असं ऑनलाईन काय आपल्याला मी सांगतो तुम्हाला समजत नाही तुम्ही स्वतः या टेस्ट करा शांतीनगरची ते मी किंवा टेस्ट ऑफ मालवण दिसते टेस्ट ऑफ मालवणच्या ऑपोजिटला समोरच आहे मस्त लागते आणि त्या साईड तुम्ही गेले तर पूर्ण खावली दिसेल तर मित्रांनो आपण आता इथे शांतीनगरच्या खाऊगल्लीवरून आपण खाऊन सगळं आलेलो आहे तुम्ही पूर्ण ब्लॉग घेतला असेल आपण काय खाल्लेलं आपण वडापाव फ्रँकी हे खाल्लेलं आहे आणि आपला मित्र कृष्णा आवाज येतो आहे थोडं लक्षात ठेवू तरी आपण तिथे वडापाव खाल्लेला फ्रँकी खाल्लेली शेवपुरी खाल्लेली चना चटपटा खाल्लेला चीज फ्रँकी पनीर खाल्लेला पनीरची फ्रँकी खाल्लेली त्यानंतर पण आईस्क्रीम खाल्लेली फालुदा आईस्क्रीम भाई म्हणजे फालुदा आपलं रबडी फालुदा आईस्क्रीम भाई काय लागवड होती मस्तपैकी चांगली लागली तर तुम्ही नक्की येऊन एकदा विजिट करा आणि बघा कसं लागते कारण की खूप भारी होता आजचा एक्सपिरियन्स खूप भारी होता म्हणजे खूप म्हणजे वेगवेगळे मी व्हरायटीचे पण खाल्ले पण टेस्ट लाजवाब होती तर आपल्यासोबत आता आपला मित्र पण आहे यश तर आता मी ब्लॉग सेंड करतो आणि आज मला 3 वर्ष झालेले आहेत पूर्ण 3 वर्ष झालेले आहेत भाई भारी वाटतं तर ब्लॉग सेंड करतो तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटा पुढच्या ब्लॉगमध्ये चला बाय